मित्रांनो नमस्कार. आपण गावरान कोंबडी पालन करतो आणि गेली 3 वर्षापासून आपण हा व्यवसाय सातत्यपूर्ण आणि चांगल्या पद्धतीचा आपण आर्थिक फायदा घेऊन हा व्यवसाय करत आहोत. तर मंडळी, खूप सारे व्हिडिओ आपण बघितले असेल की जिथे पक्ष्यांचे व पिलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जे की आपले घूस आहे, उंदीर आहे, मुंगूस आहे, अशा आणि मांजर आहे, बोके आहे, अशा प्राण्यापासून आपल्या पोल्ट्रीचे व आपल्या पक्ष्यांचे सर्वात मोठे नुकसान होते. जर असे नुकसान आपले होऊ नये यासाठी आपण शेड बांधतेवेळीच आपण चांगल्या पद्धतीची जाळी वापरावी, जेणेकरून ह्या प्राण्यामुळे आपल्या शेडचे व पक्ष्यांचे नुकसान होणार नाही. आता भरपूर असे आपण व्हिडिओ बघितले आहे की तिथे लोकांनी 2 इंची गळ्याची, 1 इंची गळ्याची अशी जाळी वापरली. आता मी जेव्हा शेड बांधत होतो त्यावेळेस सुद्धा मला माहीत होतं की हे जर आपण समजा चुकी केली तर आपले पक्षीसुद्धा अशाच प्रकारे आपलं नुकसान होईल आणि इथे आपण पिल्लाचं जर नुकसान झालं तर आपल्यासमोर आर्थिक फायदा होणार नाही. तर याच्यासाठी आपण अर्ध्या इंची गाळ्याची जाळी वापरली, जी की आपल्याला स्वस्तसुद्धा पडली आणि जी मार्केटमध्ये आपल्याला चेन लिंक जाळी मिळते, जी जास्त गाळा असतो, तिचा वजनसुद्धा जास्त मोठ्या प्रमाणात होत असते आणि आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. आपण गरीब कुक्कुटपालक असतो, आपल्याकडे आर्थिक तितकं पाठबळ नसते. त्या कारणास्तव मित्रांनो आपण जी जाळी बोलावली आणि आपण गेली 3 वर्ष ती जाळी वापरत आहे. तर त्यापासून आपण भरपूर मोठ्या प्रमाणात एक चांगलं उत्कृष्ट दर्जाचं शेड बांधून घेतलं आणि त्या जाळीचे आपल्याला कोणकोणते फायदे झाले, आपण कशा पद्धतीनं ती बांधली, हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तो मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, आज आपण पूर्ण ह्या जाळीवरती एक स्पेशल व्हिडिओ बनवलो आहे. आता मंडळी, इथे बघू शकता आपले पक्षी किती आनंदाने आणि एक चांगलं वातावरणात आपले पक्षी वाढत असते. आता चला आपण तुम्हाला जाळी दाखवत आहे. तर हे बघू शकता मित्रांनो, गेली 3 वर्षापासून ही जाळी आपण वापरत आहोत. हिचा अर्धा इंची गाळा आहे आणि फक्त आपलं एक बोट जात असते इतका हिचा ह्या आकार आहे. आणि हिची आजची परिस्थिती जर बघितली आपण तर थोडी जंग लागला आहे, पण काही हरकत नाही मित्रांनो. आपण यामध्ये थोडा पेंट वगैरे जर मारला तर आपण आणखी याच्यात 3 वर्ष आपण 3 ते 4 वर्ष सहज काढू शकतो. आता बघू शकता आपण ही साध्या पद्धतीने इथून कट करून घेतली आणि जवळपास आपण 3 फुटाचं ची जाळी इथे मारून घेतली. एक आपल्याला 40 ते 50 रुपये किलोच्या हिशोबाने आपल्याला तेव्हा मिळाली होती. आता थोडा रेट कमी जास्त होऊ शकतो, पण एक चांगल्या पद्धतीचं आपण इथे बांधून घेतलं. आता याच्यापासून आपण खुराडीसुद्धा बनवली आहे. आता कमी खर्चामध्ये आपण कुठल्याही प्रकारची आज जर खुराडा आपण मोठा बांधून घेतला तर आपल्याला खूप सारा खर्च येत असतो, अँगलचा, लोखंडाचा. तर आपण खुराडा याच्यापासून किती चांगल्या पद्धतीचा बांधला, ज्यामध्ये आपण 30 ते 35 कोंबड्या आपण आरामशीर ठेवू शकतो. चला मित्रांनो, आपण आता तुम्हाला खुराडा दाखवत आहे. तर मित्रांनो, आपण जे काही जुने व्ह्यूवर्स आहे त्यांना माहीत असेल. आता ह्या बघा खुराडा आपण साध्या पद्धतीनं अगदी बांधून घेतला. जी आपल्याकडे शिल्लक होती जाळी, त्यामध्येच आपण हा खुराडा बांधून घेतला आहे. आता इकडे बघू शकता आपण, तर एक जुगाडू पद्धतीचा आपण जे काही टाकाऊ आहे त्याच्यापासून एक उत्कृष्टरित्या टिकाऊ असा आपण खुराडा बनवून घेतला. याला सुद्धा आपले 3 वर्ष कंप्लीट झाली आहे. ह्या खुराड्याला हे बघू शकता आपण, असे बास वगैरे आपण लावून घेतले इकडे. आता बघू शकता इथे आपल्या इथे ज्या काही बल्ल्या शिल्लक राहिल्या त्या शेडच्या, त्या इथे व्यवस्थितरित्या सिमेंटमध्ये आपण पॅक केल्या आणि वरती आपण असं एक भंगारमधून दुकानातून आपण एक 3 पत्रे आणले. ते पण आपल्याला स्वस्तात मिळाले आणि इथे खाली कोबा असा आपण करून घेतला, विटा वगैरे टाकून त्यावर रेती वगैरे टाकली. इथे कोंबड्याला असं बसण्याकरिता आपण एक बांबू बांधून घेतलेला आहे आणि बघू शकता याचा आकार आपण 5 बाय 5चा हा आपला
खुराडा आहे आणि याची हाईट जवळपास मित्रांनो आपण 3 फूट घेतली आहे. आणि वरती आपण असा ह्या चद्दर टाकून घेतला आहे, जो की आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा चद्दर मिळाला आहे. ह्या गाडीचा चद्दर आहे मित्रांनो, एकदम जाड्या पद्धतीचा आहे, काही होत नाही याला. असं आपण जर कमी पैशामध्ये गावरान कुक्कुटपालन करून आपण अशा या पद्धतीचे खुराडे बांधून घेतले तर आपल्याला जो काही खर्च आहे तो निश्चितच कमी होईल ना. आपल्या व्यवसायाला वाढीस थोडासा एक आर्थिक फायदा होईल मित्रांनो. आपण बघू शकता, आपण या अशा पद्धतीचा आपण चारही बाजूने आपण याच्यामध्ये पिल्लं ठेवू शकतो, मोठ्या कोंबड्या ठेवू शकतो. आपण याचा वापर मोठ्या कोंबड्या ज्या खूड होत्या त्या अंड्यावरती लवकर यावा यासाठी आपण एक कोंबडा वगैरे टाकून याच्यात 4-5 कोंबड्या अशा किंवा 7-8 कोंबड्या आपण याच्यात कोंडून ठेवतो. आपण कधी-कधी याच्यात पिल्लं वगैरे ठेवत होतो आधी. जसे आपल्याकडे आता कोंबड्या जास्त झाल्या आहेत, आपण याचा वापर कोंबड्या ठेवण्यासाठी, ज्या की खूड कोंबड्या आहे त्याच्यासाठी. आता आपण तुम्हाला आपल्या पिल्लासाठी आपण याच्यापासून कसा एक पिंजरा तयार केलेला आहे, जेणेकरून त्या पिंजऱ्यामध्ये आपले पिल्लं एकदम सुरक्षित राहतात. उंदीर, मुंगूस, घूस याच्यापासून आपल्या पिल्लाचं रक्षण होते. आणि असला काही प्रकार आपल्या शेडमध्ये झालेला नाही. बहुतांश लोकांच्या शेडमध्ये साप वगैरे अशा प्रकारचे आले आहे आणि त्यांनी आता इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही. तर चला मित्रांनो, आता आपण एक तुम्हाला पक्का पिंजरा दाखवत आहे. खुराडा बांधून घेतला आहे. याची लांबी 7 फूट आणि रुंदी 4 फूट आहे. आता याच्यामध्ये आपण जी जाळी वापरली ती 1 इंची गाळ्याची आहे. आणि जेव्हा मग आपले पक्षी 1 महिन्याचे किंवा 15 दिवसाचे आपले कंप्लीट होतात तेव्हा आपण इथे खालती आणतो. आणि हा बघा, आपण एक त्याच जाळीपासून एक साध्या पद्धतीचा आपण हाताने संपूर्ण बांधून घेतलेला आहे. आणि इथे 30 ते 35 पिल्लं आपली आरामात राहतात एका कोंबडीसोबत. आणि याच्यामध्ये उंदीर आणि घूस हे असे आतमध्ये शिरताच नाही येत, कारण इथे बघू शकता 1 इंची गाळा आहे आपला. आणि साध्या पद्धतीने कुठे वेल्डिंग नाही, रॉड नाही, काही नाही. एक कमी खर्चामध्ये आपण अशा पद्धतीचा एक पिंजरा बांधून घेतला. त्याला असा साधा पद्धतीचा आपण एक त्याच जाळीपासून एक छोटासा दरवाजा बनवून घेतला. आणि इथे आपण खाली बघू शकता, आपण जे बारदाना आहे तो आपण वापरला आहे. आपल्याला राशनच्या दुकानामध्ये भरपूर असे बारदाने 20 रुपयाला मिळतात. तर आपण इथे असे बारदाने एक बांधून घेतला आहे ताराने एक चांगल्या पद्धतीने. आणि आपण इथे रोज पिल्लांना व कोंबडींना रात्रीच्या वेळेला आपण इथे ठेवत असतो. आणि म्हणूनच आपल्या इथले पिल्ले हे उंदराने आणि घुसने आजपर्यंत आपले कधीच खाल्लेले नाही आहे आणि आपलं कसल्याही प्रकारचं नुकसान झालं आहे. आता असे आपण कमी खर्चामध्ये जर केले तर आपला एक खुराड्याचा आपला जो की आपण अँगल किंवा लोखंडी रॉडचा आपण वापर करून बांधतो, तो खर्च आपल्याला झेपावत नाही. कारण आपण कमी खर्चामध्ये गावरान कोंबडी पालन करतो. जिथे खर्च करायचा आहे तिथे आपण खर्च करतो आणि जिथे करायचा नाही आहे शक्यतोवर तिथे आपण पैसे वाचवत असतो. आता आपल्याला इथे बघू शकता की याला आपण दुसरा दार ठेवलेला आहे त्या मोठ्या खुराड्याला. इकडे आपले साईडला मोठे पक्षी असतात. आता 1 महिन्याच्या वरती आपले हे पक्षी आहे. तर इकडे आपण अशी एक काठी वगैरे बांधून घेतली. त्यांना एक चांगलं पद्धतीचं आपण वातावरण इकडे देत असतो. आता इकडे आपण दुसरा गेट हा त्याच कारणाने ठेवला आहे की कधी आपले जे 1 महिन्याच्या वरचे जे पक्षी होईल ते अशा एका मुक्त संचार एरियामध्ये एक छोटासा त्यांना साडीचा आपण एक घेरावा करून या साईडला आपण इथे सोडतो. आणि त्यांना बसण्याकरिता इथे मस्त असे काठी बांधून घेतली आहे एरवाची. आणि वरतून आपले लिंबुनीचे झाडं आहे, सावली असते. पिंजऱ्याच्या खालीसुद्धा एक पेस मिळाला आहे आपल्याला. अशा साध्या पद्धतीने आपण असे पिंजरे तयार केले आणि त्याच्याच बाजूला आपण अशी जागा मोकळी करून ठेवली तर पिल्लांना सवय लागते.
नैसर्गिक मुक्त वातावरणामध्ये फिरण्याची. आता बघू शकता पक्षी कसे असे त्यांना उडी मारणे आणि आनंदात राहणे पसंत असते. असे हे गावरान पक्षी आपण वाढवत असतो मित्रांनो. तर ह्या पद्धतीचं आपण गावरान कोंबडी पालन करतो अगदी कमी खर्चात. आता तुम्हीसुद्धा कशा पद्धतीने करता प्रत्येकाचा जो अनुभव आहे या व्यवसायामध्ये आणि करण्याची जी पद्धत ती वेगवेगळी असू शकते. बरेचसे असे लोक यूट्यूब चॅनल असतात त्यांचे, ते गावठी कोंबडी पालन करत असतात. जे मी माझ्या पद्धतीने करतो त्यामध्ये मला भरपूर असा एक तुम्ही म्हणा एक उपाययोजना, एक आयडिया मिळत असते. तर मित्रांनो धन्यवाद.